इंटरव्ह्यू राऊंड कधी लागेल? मुलाखतीसह राऊंड. आम्हाला माहितीये की याच्यासाठी लाखो पैसे घेतले जाणार आहेत, तरी सुद्धा अजून आम्ही आमच्या नशिबाची, आमच्या टेट 2022 मधल्या मार्चची बाजी लावत आहोत. आणि हे जरी माहीत असले की तेच उमेदवार येणार आहेत, आमच्या शिक्षक भरती, शिक्षक होण्याचं स्वप्न वर्णी लागणार नाही. तरी सुद्धा एक खुला प्रश्न आहे शालेय शिक्षण विभागाला, शिक्षण आयुक्तांना, की इंटरव्ह्यू राऊंड लागेल कधी आणि तो अडकला कशामध्ये. आजवर जी उत्तरं दिली आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, तांत्रिक बिघाड आहेत, त्याला सुद्धा जमाना झाला असा कोणताही प्रॉब्लेम नाहीये जो 24 आवर्स मध्ये IT सेक्टर मधला सोडवला जाऊ शकत नाही. तरी सुद्धा यांच्या तांत्रिक अडचणी संपत नाहीयेत. आणि आता तर तांत्रिक अडचणी संपल्या की काय माहित नाही, परंतु शिक्षक भरतीची टेट 2022 ची यादी पूर्णतः रेडी आहे. मग हा इंटरव्ह्यू राऊंड अडकला कशामध्ये याचं उत्तर का नाही आहे शालेय शिक्षण विभागाकडे. कारण उमेदवार चातकाप्रमाणे वाट पाहतात आहे. आता कोर्टाचं कारण राहिलं नाही, नाहीतर जनरली अशा भरतींच्या यादीसाठी कोर्टाचं कारण आतापर्यंत दिले जायचं, नाहीतर आचारसंहितेचं कारण दिलं जायचं. सांगा साहेब, आयुक्त साहेब, इंटरव्यू राउंड कब लगेगा और कितना सहन शक्ति रखेंगे हमारे जो अभियोग्यता धारक है, जो उम्मीदवार है, उन्होंने डीएड, बीएड, टीईटी, सीटीटी करके रखा है, जो एकदम बॉर्डर लाइन पे है, उनको पता भी है किधर ना किधर अंदर कि मेरा नंबर नहीं आएगा, फिर भी वो झूठी राह की तरह राह देख रहे कि कब लगने वाला है. मित्रांनो, या संदर्भात फॉलोअप घेतल्यावरती सध्या आयुक्त कार्यालयातून काहीच उत्तर दिलं जात नाहीये. म्हणजे कशामध्ये अडकलेला आहे, काही आरक्षणचा विषय आहे का, सध्या याद्यांचा काही विषय आहे का, सध्या जागांचा काही प्रॉब्लेम आहे का, तर नो रिप्लाय. लावू, लवकरच लावू, पण तो लवकर कधी उजेडताना दिसत नाहीये. आणि मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना आव्हान करायचं आहे की आता तुम्ही प्रत्येक अभियोग्यताधारकांनी, ज्यांना माहिती आहे की माझा नंबर लागू शकतो, थोडीफार आशा आहे, त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन विचारा की कधी लागणार आहे, की लागणार आहे की नाही लागणार आहे. कारण आता त्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. वाट बघून किती दिवस सहनशक्तीचा अंत पाहणार आहेत माहित नाहीये. आणि भीती अजून याची वाटते की जर अशी 2022च्या टेट शिक्षक भरतीची अशी अवस्था आहे, तर उद्या जी नवीन शिक्षक भरतीची परीक्षा घेऊन ठेवलेली आहे त्याच्यासाठी जागा देताना संस्था 10 वेळा विचार करतील. कारण त्यांना वेळेवरती शिक्षक आजवर भेटले नाही, तर इथून पुढे तर कशाहून भेटतील.